ओम नमः शिवाय. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, 2026मधील श्रावण महिना अत्यंत शुभ मानला जातो. कारण 17 ऑगस्ट 2026 रोजी श्रावण महिन्याची सुरुवात, पहिला सोमवार आणि नागपंचमी हे तिन्ही एकाच दिवशी येत आहेत. त्यामुळे या दिवसाचे धार्मिक महत्त्व अधिक वाढले आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रावण महिना 2026मध्ये कधी सुरू होतो, पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमीचे महत्त्व, पूजाविधी, नागपंचमीची कथा, काय करावे आणि काय टाळावे, आणि शेवटी महादेवांची कृपा मिळवण्याचा एक सोपा उपाय आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्रावण महिन्याचे महत्त्व. श्रावण महिना हा भगवान शिवांना अत्यंत प्रिय आहे. पुराणांनुसार समुद्रमंथनातून निघालेले हलाहल विष भगवान शिवांनी प्राशन करून संपूर्ण सृष्टीचे रक्षण केले. त्यानंतर देवतांनी त्यांच्या अंगावर जलाभिषेक केला. म्हणूनच श्रावण महिन्यात शिवलिंगावर जल अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली. 2026मधील श्रावण महिना. 2026मध्ये श्रावण महिन्याची सुरुवात 17 ऑगस्ट सोमवारपासून होत असून समाप्ती 14 सप्टेंबरपर्यंत होईल. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी नागपंचमी असल्यामुळे शिवभक्तांसाठी हा दिवस अतिशय शुभ आहे. नागपंचमीचे महत्त्व. नागपंचमी हा नागदेवतेच्या पूजेचा पवित्र सण आहे. हिंदू धर्मात नागांना भगवान शिवांचे अलंकार आणि निसर्गाचे रक्षक मानले जाते. या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने घरातील नकारात्मक दूर होते, कुटुंबात सुख शांती नांदते आणि सर्पदोषापासून संरक्षण मिळावे म्हणून अशी श्रद्धा आहे. नागपंचमीची कथा. एकेकाळी एका शेतकऱ्याने नांगरणी करताना चुकून नागिनीची पिल्ले मारली. संतापलेल्या नागिनीने त्यांच्या कुटुंबाचा नाश केला. पण त्या शेतकऱ्याची मुलगी नागदेवतेची भक्त होती. तिने श्रद्धेने नागदेवतेची पूजा केली, दूध आणि फुले अर्पण केली. तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन नागिनीने तिच्या कुटुंबाला पुन्हा जीवदान दिले. ही कथा आपल्याला सर्व जीवावर दया आणि निसर्गाचा आदर करण्याचा संदेश देते. पूजाविधी कशी करावी. सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे घालावे, भगवान शिवांना गंगाजल, दूध आणि पंचामृताने अभिषेक करावा. बेलपत्र, धतुरा आणि फुले अर्पण करावीत. नागदेवतेला हळद, कुंकू, फुले आणि परंपरेनुसार किंवा प्रतिमात्मक अर्पण करून प्रार्थना करावी. त्यानंतर ओम नमः शिवाय आणि महामृत्युंजय मंत्र यांचा जप करावा. या दिवशी काय करावे. शिवपूजा आणि रुद्राभिषेक करावे, नागदेवतेची श्रद्धेने पूजा करावी, गरिबांना अन्नदान करावे, शिवचालीसा आणि शिवपुराणाचे वाचन करावे, सात्विक आहार करावा. या दिवशी खोटे बोलू नये, वादविवाद करू नये, दुसऱ्यांची निंदा करू नये, कोणत्याही सापाला किंवा इतर प्राण्यांना त्रास देऊ नये. मित्रांनो, श्रावण महिना हा आणि नागपंचमी हे दोन्ही सण आपल्याला भक्ती, संयम, दया आणि निसर्गप्रेम यांची शिकवण देतात. श्रद्धेने केलेली पूजा आणि चांगले कर्म हेच भगवान शिवांना सर्वात प्रिय आहेत. जर तुम्ही महादेवाचे भक्त असाल तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम नमः शिवाय. धन्यवाद.